जय जय रघुवीर समर्थ। जय सद्गुरु। भाग्यवान श्रोत्यांनो, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। जय सद्गुरु। जेव्हा तुमचं मन अस्वस्थ आणि विचलित असेल ना, तेव्हा भगवद्गीतेचे हे 41 अनमोल नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे। हे अनमोल विचार आणि नियम तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते निर्माण कराल ना, तेव्हा खरा आनंद तुम्हाला भेटेल आणि या खऱ्या आनंदाची प्रचिती तुम्हाला या निरूपणामध्ये नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही। सद्गुरू सांगतात, जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो, त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका। कारण कितीही सफाई दिली तरी त्याच्यापुढे तुम्ही झिरो असता। पुढे जाताना जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा, सद्गुरू काय सांगतात, जर माझा भक्त मौन राहून सगळं जर ऐकत असेल ना, तर लक्षात ठेवा, त्याचे मौन आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो। म्हणजे बघा, भगवंताची आपण ज्यावेळी सेवा करतो, ज्यावेळी त्याच्या नामस्मरणामध्ये आपण एकचित्त होऊन सकाळ संध्याकाळ त्याचं नाम जपत असतो, आपलं कर्तव्य पार पाडून काम करून आपलं पूर्ण मनामध्ये त्याचं चिंतन करत असतो, त्यावेळी भगवंताचं लक्ष आपल्याकडे असतं। आणि कधीकधी आपल्याला खूप दुःख येतो, पण ते दुःख सावरण्याची शक्ती सद्गुरू आपल्याला वेळोवेळी देत असतात। फक्त त्यावेळी आपण सावध राहिलं पाहिजे। सद्गुरूची ज्यावेळी दुःख येतात, ज्यावेळी सुख येतो, त्यावेळी सद्गुरू आपल्या मनामध्ये कायम आहे तसेच राहिले पाहिजेत। नाहीतर काय होतं, जेव्हा दुःख येतो त्यावेळी आपण सद्गुरूची धाव घेतो, आठवण करतो, पण जेव्हा सुखाचे दिवस असतात ना, त्यावेळी आपण सद्गुरूला विसरून जातो। कुठे गेला सद्गुरू? म्हणजेच भाविकांनो, या निरूपणामध्ये एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी दुःख येतं त्यावेळी आपण भगवंताची पूजापाठ धावा करतो, आणि ज्यावेळी सुख येतं ना, त्यावेळीसुद्धा धावा केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे। एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल। एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात। म्हणून या जीवनामध्ये वेळीच भगवंताचा धावा करणं गरजेचं आहे। ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं, तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही। म्हणजे नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा, कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो। कारण सोनाराचा कचरा असतो तो चांगल्या ठिकाणी असतो आणि बदाम हा खराब ठिकाणी असतो। जरी तो लखलखीत असला, त्याचे फायदे जरी चांगले असले तरी त्याची जागा योग्य नसते। म्हणून योग्य जागेत जर तुम्ही राहिलात ना, तर तुम्ही सोन्यासारखे चकचकाल, सोन्याची झळाळी तुम्हाला येईल। जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल, तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील। आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी, तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही। म्हणून सद्गुरू सांगतात, वेळोवेळी तुम्हाला जागरूक करतात, काय हे मानवा, तू तुझी लायकी सोडून कुठेही जाऊ नको। एक हद्द रेषा आहे, त्या रेषेच्या आत तू राहा। कोणतीही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दाम त्रास देणं सगळ्यात मोठं पाप आहे, हे सद्गुरू नेहमी सांगतात। पण आपला मानव कुणाचं ना कुणाचं भांडण करत असतो, कुणाच्या ना कोणाला त्रास देत असतो, हे चुकीचं आहे।
भगवद्गीतेमध्ये जेवणाचे 3 प्रकार सांगितलेत. एक सात्विक जेवण, एक राजसी जेवण आणि एक तामसी. श्रीकृष्ण सांगतात, सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होतं. राजसी आहारामुळे रोग दुःख निर्माण होतात. जे तामसी आहार घेतात त्यांचं मन चिडचिड होतं, त्यांना लवकर राग येतो. म्हणून आपला आहार पण कसं असावं? तुम्ही तुमचं मन दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील. कारण त्यांना माहीत असतं, जेवढा अशा माणसाच्या जवळ राहील तेवढं यांचं दुःख ऐकत बसावं लागेल. आणि तुम्ही सफल झाले तर लोकांना तेही आवडत नाही. हे जग मोठं विचित्र आहे. दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफळ माणसाचा खुश राहू देत नाही. म्हणजेच जगाचा विचार करावा तेवढं थोडंच, पण माणसाशिवाय तर आपलं भागत नाही. माणूस आहे म्हणून तर प्रत्येकाला गरज लागते आणि गरज ही प्रत्येकाची भागवणं हे भगवंताचं कामच आहे. भगवंत ॲटोमॅटिकली कोणाच्या ना कोणाच्या रूपाने तुमच्या जवळ येत असतो, पण ते ओळखणं आपलं गरजेचं आहे, कर्तव्य आहे. स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील. स्वतःला कधीही लाचार बनवू नका. तुम्हाला कसं बनायचं हे तुमच्यावर आहे. नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल असं वागू नका. कारण तुम्ही सद्गुरूच्या नामस्मरणामध्ये राहिलात ना, तर तुमचं मन कोणी तोडणार नाही. कारण तुमच्या मनावर ताबा सद्गुरूंचा असेल, सद्गुरूंचा ध्यास असेल, सद्गुरूंचं नामस्मरण असेल. हे कलियुग अर्थ आणि कामाचे युग आहे. याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील. म्हणून कुणाशी कसं वागावं हे आपल्या बुद्धीने ठरवावं. माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे. ज्या व्यक्तीला समजत नसते की काय खावं, काय प्यावं, कुठे खाऊ नये आणि कसं खावं, तो सफलतेपर्यंत कधीच पोचू शकत नाही. म्हणून या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही. आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही. त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त करू नका. म्हणून या भागामध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपलं दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगा, आपलं सुख सांगायचं असेल तर देवाला सांगा. कारण ज्यावेळी आपण दुःखी असतो तेव्हा देवाचा धावा करतो आणि ज्यामध्ये सुखी असतो तेव्हा आनंद साजरा करतो. तो आनंदसुद्धा देवाला सांगत जा. देव नक्कीच तुमची मदत करेल. माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिलं पाहिजे, हे देवाला खूप आवडतं. जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरी सुखी राहू शकत नाही. कारण स्वतःवर खुश राहणं हे देवालासुद्धा आवडतं आणि दुसऱ्यावर खुश राहणं हे तर जास्तीत जास्त देवाला आवडतं. मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते ना तेव्हा मदत करणारं कोणीच नसतं. फक्त आणि फक्त तोच असतो. तो सदैव तुमची वाट पाहत असतो की माझ्या भक्ताला कधी मी मदत करतो. पण भक्त नामस्मरणच करत नाही. नामस्मरणामध्ये जर आपण राहिलो ना तर देवापुढे मागायची पण गरज लागत नाही. एवढा देव तत्पर असतो आपल्यासाठी. तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात, जसे की भरोसा, मन आणि झोप आणि दुसऱ्याकडून केलेल्या अपेक्षा. चांगले कर्म करा आणि विसरून जा. वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्की मिळतं. कोणतीही गोष्ट वेळेच्या आधी तुम्हाला मिळणार नाही, वेळ आल्यावर नक्की मिळेल. फक्त त्या गोष्टीचा वेट करा, नक्की तुमच्यापर्यंत ती पोचेल. आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून येणारे लोकसुद्धा करतात.
म्हणून ते आपले असतातच असे नाही. फक्त आणि फक्त देव आपला असतो. त्या देवावर विश्वास ठेवा आणि आपल्या कामाला सुरुवात करा. कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे हे श्रेष्ठ आहे. सद्गुरू सांगतात की ज्या माणसाजवळ धैर्य नाही तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. कारण या कलियुगामध्ये जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. हाच निसर्गाचा नियम आहे. म्हणून भाग्यवान श्रोत्यांनो, आपल्या आयुष्यामध्ये जर चांगलं व्हायचं असं वाटत असेल ना तर दुसऱ्याची मदत करा. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद त्याच्या काही पटीने, जास्तीत जास्त पटीने आपल्याला आनंद होणार आहे ही अपेक्षा ठेवून दुसऱ्याची मदत करा. ब्लेडची धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही. त्याप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणांनुसार श्रेष्ठ असतो. म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्ही आहात ना, तसंच तुम्ही सोनं आहात, तेच तुम्ही हिरे आहात. त्याच्यामुळं दुसरा जर कोणी पुढे जात असेल ना तर मी का पुढे जात नाही याचा विचार करत बसू नका. तुम्ही कार्य चांगले करा, त्याच्यापेक्षा तुम्ही काही पटीने पुढे जाल. मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईना पण नक्की मिळतं हे आत्तापर्यंतचं सत्य आहे. आणि भगवंताची ही काळ्या दगडावर लिहिलेली ही रेघ आहे. अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे. सहनशक्ती असेल ना, वेट करण्याची वेळ यायलाच हवी आणि जो वेट करतो तो नक्कीच पहिले तीराला पोचतो. आयुष्य जगताना मौन राहणे खूप आवश्यक आहे. पण वेळ जेव्हा मर्यादेची येते ना त्यावेळी शस्त्र हातात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जशी गरज असेल तसं होणं गरजेचं आहे. कारण हा कलियुग आहे. जर एखाद्याने नम्र असेल तर त्याच्याशी नम्र होणं गरजेचं आहे. लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाती निभावणं आवडतं. आपण आपल्या कुवतीनुसार सहनशक्ती राहावं. मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरणं आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यापासून वाचण्याचा मार्ग आहे. नक्की मृत्यूला जवळ करावं की मनाचं हसणं जवळ करावं हे तुम्ही तुमच्या मनानुसार ठरवा. मन दुःखी असेल ना तर कधीही वाईट शब्द बोलू नका. कारण मन नंतर कधीही नीट होतं पण एकदा बोललेले शब्द परत माघारी येत नाहीत. म्हणून सद्गुरू सांगतात, ज्या माणसाजवळ क्षमा, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती असं आपण ऐकतो आणि ते खरंसुद्धा आहे. जिथे क्षमा असते, शांती असते तिथे खरंच देवाची वस्ती नेहमी असते आणि तेच भगवंताला आवडतं. जय जय रघुवीर समर्थ. पुढे सद्गुरू सांगतात, बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो. पण कधी हा विचार केला की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल. म्हणून कोणतीही गोष्ट दुःखात असो की सुखात असतो बोलताना 17 वेळा विचार करून बोलावी. कारण आपण भगवंताचे सेवक आहोत. आपण भगवंताचे आचरण करतो. म्हणून बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे संस्कारांवर अवलंबून असतं. म्हणून भाग्यवान श्रोत्यांनो, ज्याची साथ द्यायची असेल ना त्याची न घाबरता समोर येऊन साथ द्या. लोक तुम्हाला विरोधी म्हणतील, गद्दार नाही. कारण भगवंत फक्त सत्याची साथ देतो आणि ते सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोखत नाही. कारण जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं.
हृदयापासून जे दिलं जातं ना ते हातांनी देऊ शकत नाही, आणि जे मौन राहून बोलता येतं ना ते शब्दांनी बोलता येत नाही. म्हणून कोणी आपल्यावर एवढा विश्वास ठेवावा की आपण खोटं बोलूनसुद्धा त्याला खरं वाटावं. असं आपण आहोत का? स्वतःच्या मनामध्ये एकदा विचार करा, आणि मग हे निरूपण तेव्हा साध्य होईल जेव्हा हा विचार तुमच्या मनामध्ये येईल. जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाहीत ना त्यांच्यापासून दूर जाणं नेहमी चांगलं असतं. तेव्हा तुम्ही भगवंताशी कनेक्ट व्हा, भगवंताचा विचार करा, भगवंताचा नामस्मरण करा. प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल ना की माझ्या मनातली गोष्टी कोणाला सांगाव्यासे वाटतात, तर ते फक्त तुमच्या आईवडील तुमच्यासोबत असतात त्यांना सांगा. भगवंत तुमच्यासोबत आहे त्यांना सांगा. कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो. पण आपले आईवडील असतात ना हे दुसरे भगवंत आहेत, पहिले भगवंत आहेत आपले आईवडील. त्याच्यामुळं आईवडील आपल्याला कधीच धोका देऊ शकत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट, महत्त्वाची गोष्ट आपल्या आईवडिलांना अगोदर सांगा. सद्गुरू पुढे जाऊन म्हणतात की तुम्ही स्वतः कधी हार मानू नका, बाकी सगळं मी पाहून घेईल. बघा सद्गुरूंना आपली किती भक्ताची चिंता असते, पण भक्त रोज कधीच माळ जपत नाही, कंटाळा करतो, पण तरीसुद्धा भगवंत आपली साथ सोडत नाही. भक्त देवाची साथ सोडतो, एकदा देवाची साथ भक्त सोडेल, पण देव आपली साथ वेळोवेळी तुमच्यासोबत असतो, आपल्यासोबत असतो. चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही, आणि थोडं बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात. म्हणून कोणतीही गोष्ट करताना अगोदर समोरच्याचं ऐकत जावं. ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात ना त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज लागत नाही. पण आपण तसे आहोत का याचा अगोदर विचार करा. जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं मनोबळ कमी करणारं असतं. खरंच तुम्हाला वाटतं तसं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सद्गुरूंचे चरण, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सद्गुरूंचे चरण अगोदर पकडा. तर सद्गुरूंचे हे चरण आपल्याला पहिल तीराला या कलियुगामध्ये आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत. म्हणून या सद्गुरूंच्या चरणाशी आपण राहिलं पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.